लोकसभा निवडणुकीसाठी आज कोणी कोणी अर्ज दाखल केलेत ते आपण पाहूया। बारामतीतून सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी अजित पवार, शिंदे आणि फडणवीसांच्या उपस्थितीत सभा। आज बारामती लोकसभा मतदारसंघातून मी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे। लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे। महायुतीच्या सर्वच मोठ्या नेत्यांचा मोठा सपोर्ट आहे, आपल्याला सगळ्यांना दिसलेला आहे। त्यामुळे नक्कीच विजय हा चांगला प्रकारचा असू शकतो। बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून कोल्हे आणि पुण्यातून धंगेकरांनी भरला उमेदवारी अर्ज। अर्ज भरल्यानंतर पुण्यात मवियाचं जोरदार शक्ती प्रदर्शन। पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघात चौथ्यांदा फॉर्म भरायची ही संधी जी मला मिळाली आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचे, लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचे ज्यांनी मला इतके वर्ष जे प्रेम दिलं, सहकार्य दिलं, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। रायगडमधून सुनील तटकरेंनी भरला उमेदवारी अर्ज। रायगडमधून सुनील तटकरे महायुतीचे उमेदवार। सोलापुरातून प्रणिती शिंदेंनी भरला उमेदवारी अर्ज। अर्ज भरण्यापूर्वी सोलापुरात जोरदार शक्ती प्रदर्शन। सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले। मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते। या गरमीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व, पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे की ही सगळ्यांची लढाई आहे। निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला पाहिजे। साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंनी भरला उमेदवारी अर्ज। साताऱ्यात उदयनराजेंचं शक्ती प्रदर्शन। शक्ती प्रदर्शन करताना उदयनराजे आणि बंधू शिवेंद्र राजेंनी हाकला प्रचाराचा बैलगाडा। लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। लोकांना सहन करत नाही। जे लोकांचं हित जोपासतात अशा लोकांच्याच पाठीशी उभे राहतात। हे अनेकदा लोकांनी दाखवून दिलंय। इथं सुद्धा काय वेगळं होणार नाही, इथं तेच होणार आहे। सांगलीत संजय काका पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज। अर्ज भरण्यापूर्वी सांगलीत भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन। 2 टर्मचा कारभार हा अतिशय विकासाच्या दृष्टीने, गतिमान विकास करण्याच्या दृष्टीने केलेला आहे। त्याची पोचपावती निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी आणि आमचे सगळे मित्र पक्ष, घटक पक्ष यांच्या माध्यमातून आपणाला तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं लोक याच्यामध्ये निवडून देतील।